शिवरात्रीच्या महापर्वावर आपल्याला कपिलेश्वर ह्या सिद्ध ठिकाणी भगवान शंकरांचं महात्म्य ऐकायचं सौभाग्य प्राप्त झाले. भगवंताची वास्तविक कृपा ही याचं लक्षण काय आहे? एखाद्याकडं भौतिक पैसा असला, पद असलं, प्रतिष्ठा असली, शेती असली, गाडी असली, प्रॉपर्टी असली की आपण म्हणतो त्याच्यावर देवाची खूप विशेष कृपा आहे. पिढीजात त्यांच्याकडं धनलक्ष्मी संपत्ती चालत आली. पण लक्षात ठेवा की पद, पैसा, प्रतिष्ठा, ऐश्वर, लक्ष्मी, नाव, कीर्ती हे भगवंताच्या कृपेचं वास्तविक लक्षण नाही. बरं, देव एखाद्यावर रागवतो त्याला सुद्धा हे सगळं देऊन टाकतो की तू ह्याच्यातच खेळत बस, माझ्याजवळ येऊ सुद्धा नको. म्हणून संतांनी असं सांगितलंय, शास्त्रांनी असं सांगितलंय की पाप्यांकडे पुष्कळ वेळ जास्त लक्ष्मी असते. ते देवाला त्यांना आपल्याजवळ येऊ द्यायचं नसतं म्हणून हे सगळं दिलेलं असतं. संतांनी खूप गोड म्हणलंय, सुतदारा अरुलक्ष्मी पापी के भी होय, संत समागम हरी कथा तुलसी दुर्लभ दोय. दोन गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत, ते म्हणजे संत समागम, चांगल्या संतांचं, वेद शास्त्रानुसार ज्यांचं जीवन आहे, ज्यांचं आचरण आहे, राहणीमान म्हणत नाही बरं, आचरण. लोक राहणीमानावरून संतांची परख करतात. आज त्यांचे कपडे किती चांगले आहेत, त्यांचा लवाजमा किती आहे, त्यांच्या सोबत किती आहे, त्यांची गाडी कुठली आहे, त्यांचा शिष्यवर्ग किती आहे, ह्याच्यानुसार संतांची ओळख नसते. बरं, संतांची ओळख त्यांचं वेदशास्त्रानुसार आचरण किती आहे, भगवंताबद्दल त्यांची मनामध्ये भक्ती किती आहे ह्याच्यावर अवलंबून. अशा संतांचा संघ मिळावा आणि त्यांच्या अशा संतांचा संघ मिळून काय करावं? आपल्या घरच्या अडीअडचणी सांगाव्या की महाराज आमचं ही अडचण आहे, ती अडचण आहे, अजून असं आहे, तसं आहे. तर हे सगळं रडगाणं घेऊन जात जाऊ बरं, संतांकडे जावं, तर हे विचारावं, कैमी उद्धार पावे, महाराज माझा उद्धार कधी होईल, कसा होईल, भगवंताची कृपा माझ्यावर कशी होईल, हे हे संतांना विचारलं पाहिजे. संतांकडून ह्याचं ज्ञान घेतलं पाहिजे. भगवंत स्वतः म्हणतात, गोस्वामी तुलसीदासांनी खूप सुंदर त्याचं निरूपण केलंय. प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. पहिली भक्ती संतांचा संग करावा आणि त्यानंतर भगवंताचं नाम, रूप, गुण, लीला, ध्यान यांचं श्रवण करावं. हे वास्तविक सत्संगाचं फळ आहे. हे ज्याला उपलब्ध होतं ना, हे ज्याला शक्य होतं ना, त्यांनी समजावं की भगवंताची आपल्यावर कृपा आहे. शिवरात्रीचा आज महापर्व आणि अशा महापर्वाच्या निमित्त आपल्याला इतकं सुंदर गोदामाईचा तट आणि कपिलेश्वराचं ठिकाण इथं आपल्याला शिवरात्र करायला मिळते. लक्षात ठेवा, हे जन्मजन्मांतराचं पुण्य असल्याशिवाय शक्य होत नाही. कपिलेश्वराचा इतिहास आपल्याला काय माहिती बरं? कुणाला माहिती नाही? आपल्याकडे 6 शास्त्र, सहोवेरी जाण, साई शास्त्री कारण, 18 पुराण, हरिसिगाती, 6 शास्त्रांचं आपण वर्णन करतो. त्या 6 शास्त्रांपैकी तिसरं शास्त्र आणि वेदांताच्या सगळ्यात जवळचं शास्त्र, हे जर कोणी त्याची निर्मिती केली, जर कोणी त्याचं लिखाण केलं तर ते कपिल महामुनींनी केलं. होतं असं. तिसरं शास्त्र हे सांख्यशास्त्र. 6 शास्त्रांपैकी पहिलं न्यायशास्त्र, दुसरं वैशेषिक शास्त्र, तिसरं सांख्यशास्त्र, चौथं योगशास्त्र, 5वं पूर्व मीमांसा शास्त्र किंवा मीमांसा शास्त्र आणि 6वं वेदांत शास्त्र. असे 6 शास्त्रांचं हे विभाग आहे. त्याच्यामध्ये सर्वोच्च जे वेदांत तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान समजून घेण्यासाठी सर्वाधिक उपयोगी जर कुठलं शास्त्र आहे तर ते कपिल महामुनींनी लिहिलेलं सांख्यशास्त्र आहे. लक्षात ठेवा. आणि पुराणांमध्ये वर्णन आहे, शास्त्रांमध्ये वर्णन आहे. आपल्याकडं साक्षात देवाचा जरी अवतार झाला तरी त्याला सरळ जन्माला येऊन कामाला लागतो असं नाही. बरं, त्याला सुद्धा आधी तप करावा लागतो. तप करून पुण्याचा संचय करावा लागतो आणि पुण्याचा संचय करून मग त्याच्या लेखणीमधून काहीतरी ज्ञान बाहेर पडतं. कपिल महामुनी आणि कपिल महामुनी देवाचे अवतार असून सुद्धा सरळ आले आणि त्यांनी सांख्यशास्त्राचं लिखाण केलं असं झालं नाही. ते त्यांचा ते जन्माला आले
माता देवहूती आणि कर्दम ऋषींच्या पोटी भागवतामध्ये त्यांची कथा येते. पण अशा कर्दम ऋषींना सुद्धा गोदाकाठी यावं लागलं. इथं गोदाकाठी येऊन तप करावं लागलं आणि दीर्घकाळ इथं तप करून जे ज्ञान स्फुरित झालं ते ज्ञान म्हणजे सांख्यशास्त्र. कपिलजी महाराज की, कपिलेश्वर भगवान की. इथं येऊन कपिल महामुनी गोदाकाठी तप केलं आणि ज्या महादेवाची स्थापना केली तो महादेव म्हणजे कपिलेश्वर भगवान. कोणी कुठलाही महात्मा असेल तरी तो एकांत ठिकाणी तीर्थाच्या ठिकाणी राहतो. आता आज इथं आपल्याला गलबला दिसतोय. हजारो वर्षापूर्वी ज्यावेळेस कपिल महामुनींचं इथं वास्तव्य असेल, नीरव शांतता होती. आणि ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये साधनेला कसं स्थान असावं त्याचं वर्णन ज्ञानोबा माऊलींनी केलं. विस्ताराचा विषय, पण त्याच्यामध्ये शांत स्थान असावं, तीर्थाचं ठिकाण असावं आणि तिथं काहीतरी भगवान शंकरांचा एखादं जुनाट अधिष्ठान असावं असं माऊलींनी म्हटलं. असलं तर ठीक आहे, नाहीतर स्वतः सुद्धा त्याची प्रतिष्ठापना करून रोज त्यांचं नित्य पूजन करावं. कारण की अनंतम शिवसन्निधौ असं सांगितलं. तुम्ही घरी जर कुठलंही पुण्य करा, एक माळ केली तुम्ही घरी, तुम्हाला एकच माळ करण्याचं पुण्य भेटेल. तेच जर तुम्ही गाईच्या गोठ्यात केली तर त्या एक माळेचंच पुण्य तुम्हाला 10 पट मिळतं, 10 माळी केल्याचं पुण्य मिळतं. तेच जर तुम्ही एखाद्या पर्वतावर केलं तर तुम्हाला 100 माळी केल्याचं पुण्य भेटतं. तेच एखाद्या गोदामाईसारख्या नदीच्या काठी जर केलं तर तुम्हाला 1000 पटीने त्याचं पुण्य भेटतं. आणि भगवान शंकरांच्या सानिध्यामध्ये केलं तर अनंत असं त्याचं फळ विशेष सांगितले. गोदामाईचा परमपवित्र घाट आणि त्याच्यामध्ये भगवान शंकरांचं त्यांची स्थापना करून त्यांचं पूजन करून त्यांच्या सान्निध्यामध्ये तप करून कपिल महामुनी सिद्ध झाले आणि सांख्यशास्त्राचं ज्ञान जगाला दिलं. काही तप असल्याशिवाय ज्ञान जगाला देता येत नाही. बरं, ज्ञानोबा माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली तर ज्ञानोबा माऊली काय म्हणतात? माझी या सत्यवादाची तप केले मी या बहुकल्प. पूर्वी मी कल्पकल्पांतरापर्यंत माझं जे सत्याचरण तपाचरणाचं जे फळ आहे ना, तुम्हाला आता दिसतंय की 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगतोय, पण हे पूर्वजन्माचं तप घेऊन त्या तपातून ज्ञान हे उद्भूत झालेलं. म्हणून 9000 ओव्यांपैकी 4500 दृष्टांत आहेत, 4500 उपमा आहेत. माऊलींनी 16व्या वर्षामध्ये संसाराचा किती अनुभव घेतला? काहीच नाही अनुभव. पण ह्या जन्मातलं जरी नसलं तरी मागच्या जन्मातलं ते ज्ञान, मागच्या जन्मातला तो अनुभव आपल्याला त्याचा सार ज्ञानोबा माऊली ज्ञानाच्या रूपामध्ये देतात. आणि असे ज्ञानोबा माऊली ते सुद्धा समाधी घ्यायचं असेल तर भगवान शंकरांचं स्थान निवडतात. म्हणून सिद्धेश्वर भगवान की. आळंदीला गेला तर सिद्धेश्वराच्या तिथं भगवान शंकरांचं अधिष्ठान होतं म्हणून तिथं समाधी घेतली. आजही वारी निघते, पालखी निघते, जोपर्यंत सिद्धेश्वराची आज्ञा होत नाही, जोपर्यंत त्यांचा कळस हलत नाही तोपर्यंत पालखी निघत नाही. सिद्धेश्वराची आज्ञा प्राप्त करून माऊली वारीला निघते. सगळे आपल्या परंपरेचे सिद्ध ऋषी मुनी तपस्वी हे सगळेच्या सगळे भगवान शंकरांचं आराधन करणारे. कोणी वैष्णव जरी असले तरी सगळेच्या सगळे भगवान शंकराचं आराधन करणारे. लक्षात ठेवा, आपल्या हिंदू धर्माची परंपरा, आपल्या भारतीय धर्माची परंपरा भक्ती उपासना ही हरी आणि हर दोघांच्या आत्मत आहे. इथं एकनाथ महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलंय की दोघांमध्ये फक्त एका वेलांटीचा फरक आहे. म्हणून त्यांच्यामध्ये कधी भेद करू नये. बरं, ते संत असं सुद्धा म्हणत नाहीत की हरी आणि हर समान आहेत. संत असं म्हणतात हरी आणि हर अभिन्न आहे. हरिहरा भेद नाही नका करुवाद. भेद म्हणजे ते दिसायला जरी दोन असले तरी असायला एक. म्हणून त्यांच्यामध्ये कधी भेद करू नये. काय सुंदर आपल्या सर्वच्या सर्व संतांनी, वैष्णव संतांनी सुद्धा भगवान शंकरांचे केलेले तुम्हाला अभंग आढळते. सांगायचं तात्पर्य की असं भगवान शंकरांच्या उपासनेशिवाय भक्तीमध्ये, साधनेमध्ये, परमार्थामध्ये प्रगती होत नाही. प्रभू रामचंद्रांनी रामायणामध्ये सांगितले, शंकर भजन विना नर भगतीन पावही हो. भगवान शंकरांच्या कृपेशिवाय माझी भक्ती सुद्धा हे जीवाला प्राप्त होत नाही. सांगायचं तात्पर्य भगवान शंकर हे सगळं काही देणार आहे आणि त्यातल्या त्यात परमार्थाची उन्नती ह्याच्यासाठी तर भगवान शंकर हे विशेष उपास्य दैवत आहे. भगवान शंकर मूर्तिमान भक्ती, मूर्तिमान ज्ञान आणि मूर्तिमान वैराग्याचं प्रतीक म्हणजे भगवान शंकर. आणि अशा भगवान शंकराची आराधना ही प्रत्येक जीव मात्राचं कर्तव्य आहे. भगवान शंकर किती दयाळू येतो. काम क्रोध लोभ हे 3 नरकाचे द्वार आहेत की नाही. गीतेमध्ये भगवंत म्हणतात त्रिविधं नरकस्येदं द्वारविनाशनमात्मनः काम क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्.
क्रोध लोभ हे नरकाचे द्वार आहेत. आणि असे असणारे नरकाचे द्वार असणारे सुद्धा जर भगवान शंकरांचं त्यांची जर शरणागती घेतली तर लक्षात ठेवा अशा नारकीय जीवन असणाऱ्या जीवांचा सुद्धा उद्धार होतो. जणू हेच दाखवण्यासाठी भगवान शंकरांनी आपल्या गळ्यामध्ये सर्पाचा हार धारण केला. कशाचा धारण केला? कुठल्या तरी देवाच्या गळ्यामध्ये सापाचे हार आहेत का? भगवान शंकर एक असा दैवत आहे की त्यांच्या गळ्यामध्ये सापाचे हार आहेत. कुणाच्या गळ्यामध्ये सोन्याचे आहेत, कुणाच्या गळ्यामध्ये हिऱ्याचे आहेत, कुणाच्या गळ्यामध्ये मोत्याचे आहेत, वेगवेगळे हार असतात. पण भगवान शंकरांनी सापाचा हार धारण केला. त्याचा एक रहस्य आहे बरं, त्याच्यातून एक संकेत आहे, त्याच्यामधून आपल्याला एक उद्बोधन आहे. ते म्हणजे असं, सर्प हा मूर्तिमान काम क्रोध लोभ तिघांचं प्रतीक आहे. साप हा सगळ्या जीवांमध्ये सर्वाधिक कामी हा सांगितलाय बरं. आणि क्रोधाचं तर काय विचारायचंच काम नाही. त्याला राग यायला काही कारणच पाहिजे. काडी जरी लागली तर फटकन फणा काढतो. मूर्तिमान क्रोध आणि मूर्तिमान लोभ, म्हणून म्हणतो गाडलेल्या धनावर साप असतो रक्षित. किंवा जे दैवी प्रजाती आहेत सापांच्या, ते आपल्या मस्तकावर मणी धारण करतात किंवा जिथं सोनं असेल धन असेल त्याचं ते रक्षण करतात. त्यांना त्याचा लोभ असतो. साप हा मूर्तिमान काम क्रोध लोभ याचं प्रतीक म्हणजे साप आहे. आणि भगवान शंकर अशा काम क्रोध लोभाचं प्रतीक असणाऱ्या जीवांना सुद्धा आपल्या कंठामध्ये स्थान देतात, गळ्यामध्ये स्थान देतात. हा संकेत भगवान शंकर देऊ इच्छितात. अरे तुम्ही कामी असा, क्रोधी असा, लोभी असा, कसेही असा, पापी असा, कसेही असा, पण जर माझ्या शरणागती याल ना की तुम्हाला माझ्या गळ्याशी लावेल. हा संकेत भगवान शंकर त्या सर्पाला गळ्यामध्ये धारण करण्यास सांगितलं देतात. इतके उदार, इतके दयाळू, इतके प्रेमी सज्जन भगवान शंकरांना. म्हणून सगळ्या संतांनी शिव भोळा चक्रवर्ती भोळं म्हणलंय. आता आपण भोळं कोणाला म्हणतो? म्हणजे थोडंसं काय विसर भोळं असेल, थोडंसं अजून काय बावट असेल अजून, त्याला आपण भोळं म्हणतो. भोळा शब्द ना खूप पवित्र शब्द आहे. ज्याला लहान लेकरासारखी ज्याच्यामध्ये निरागसता आहे तो जीव म्हणजे ती व्यक्ती म्हणजे भोळी असते. त्याला कुठल्या लोभाने ज्याचं मन विकृत होत नाही, कुठल्या विकाराने ज्याचं मन विकृत होत नाही, नेहमी जो प्रसन्न राहतो, सगळ्यांवर दया करतो, तो म्हणजे भोळा असतो. आणि असा हा भोळा शंकर, भोळा चक्रवर्ती लक्षात ठेवा. आणि असे भगवान शंकर, त्यांची उपासना याच्या यावत सर्वच्या सर्व जीवमात्रांनी करावी. पण आता असा काळ आहे कलियुगामध्ये, तर लोकांना वेळ नाही चांगल्या कामाला, बाकीच्या कामात पुष्कळ वेळ आहे. पण देवाचं जप तप भजन पूजन अर्चन देवाची भक्ती हे करायला वेळ नसतो सहसा. आणि असं असताना भगवान शंकरांनी एक व्यवस्था केली की वर्षभर जरी माझी पूजा, माझा अभिषेक, विधिवत माझा उपवास व्रत तपस्या करणं हे शक्य नाही झालं ना, एक दिवस वर्षात जरी माझी तपस्या केली तरी त्याला वर्षभर माझं पूजन अर्चन व्रत तप करण्याचं फळ लाभेल. आणि तो एक दिवस म्हणजे आज शिवरात्रीचा दिवस. या दिवशी काय झालं होतं, वेगवेगळे लोक वेगळा इतिहास सांगतात. पण शास्त्रामध्ये, शिवपुराणामध्ये, लिंगपुराणामध्ये असं आलंय की आजच्या दिवशी भगवान शंकर हे मूळ आपल्या ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये प्रगट झाले होते. त्या ज्योतीच्या रूपामध्ये, अग्नीच्या रूपामध्ये, तेजाच्या रूपामध्ये भगवान शंकरांचं मूळ स्वरूप हे तेजोमय स्वरूप आहे बरं. म्हणून त्यांच्या स्वयंभू लिंगाचं नाव, त्यांच्या विशेष लिंगाचं नाव हे ज्योतिर्लिंग ठेवण्यात येतं. ज्योती म्हणजे अग्नीचं स्वरूप, तेजाचं स्वरूप. पृथ्वी जल तेज वायू आकाश याच्यामध्ये अग्नीचं हे स्वरूप आहे. अग्निस्तंभ असेल, ज्योती असेल, दिव्य प्रकाशमय तेजोमय रूपामध्ये मूळ शिवलिंग रूपामध्ये भगवान शंकर आज प्रकट झाले होते. म्हणून ह्या शिवरात्री महापर्वाचा विशेष ह्याचं महत्व आहे. म्हणून आजच्या दिवशी केलेलं भगवंताचं पूजन अर्चन, त्याचं व्रत तपस्या निराहार जागरण हे विशेष फलदायी लक्षात ठेवा. आम्ही पुण्याहून आलो आळंदीजवळ, कशासाठी? लोक इकडं जा तिकडं जा. पण गोदाकाठी कपिल महामुनींची जिथं सिद्ध समाधी, जिथं त्यांची तपोभूमी, अशा ठिकाणी आपण शिवरात्री साजरा करावी. कारण असे पर्व भेटत नाहीत पहा. पुष्कळ वेळेस जवळच्या लोकांना त्याचं इतकं महात्म्य असेल नसेल, पण गोदा महात्म्य वाचत इतकं महत्त्व कपिलेश्वराचं वर्णन आहे त्याच्यामध्ये. गोदामाईच्या काठावर एक जसं नर्मदामाईच्या काठावर
एक एक दगड हा शिवरूप आहे ना, तसंच गोदामाईच्या काठचा एक एक पाषाण, एक एक क्षेत्र, एक एक तीर्थ हे परमपवित्र आहे. भगवान शंकरांनी ज्यावेळेस भगीरथ महाराजांनी तप केलं त्यावेळेस त्यांना गंगा दिली, तुम्ही ऐकता ना, भागवतातही आहे, अजून पुष्कळ ग्रंथांमध्ये. पण भगवान शंकरांनी त्या गंगेचं सुद्धा ते एक विशेष स्वरूप जे आहे ते आपल्या जटांमध्ये सुरक्षित ठेवलेलं होतं. आता एक ते स्थूल स्वरूप गेलं भागीरथी गंगेच्या स्वरूपामध्ये, आणि नंतर गौतम ऋषींनी तप केलं, आणि जसं गौतम ऋषींनी तप केलं तर गौतम ऋषींनी सुद्धा गंगा मागितली आणि म्हणाले मला गंगा इथं पाहिजे, मी तिकडे जाणार नाही, कारण की माझ्यावर ज्यांनी शंका घेतली ना त्या लोकांना ती गोष्ट ऐकली की नाही, गौतम ऋषींवर कशी शंका घेतली वगैरे. शिवपुराणातली कथा आहे, जाऊ दे, एखाद्या वेळेस शिवपुराणामध्ये ऐकू. नमः पार्वती पतये हर हर महादेव. हे ग्रंथ ऐकले पाहिजेत. कधी भागवत असेल, कधी रामायण असेल, कधी शिवपुराण असेल, कधी देवी भागवत असेल, कधी दत्तपुराण असेल, कधी गणेश पुराण, हे असे वेगवेगळे ग्रंथ ऐकले पाहिजे. पण ते मुळापासून सांगणाऱ्या चांगल्या विद्वान ज्ञानी तपस्वी अशांच्या मुखातून असले ऐकले पाहिजे. नाहीतर आजकाल आमच्या महाराज मंडळीमध्ये असं आहे, तेच भांडवल, अभ्यास करायचाच नाही आणि तेच नावं बदलून इकडचं तिकडचं हे करून तेच सांगायचं. शिवपुराण असलं तरी तेच सांगायचं, भागवत असलं तरी तेच सांगायचं, रामायण असलं तरी त्याच गोष्टी सांगायच्या. असं नाही. जो ग्रंथ आपण समोर घेतला त्याचा व्यवस्थित अध्ययन, चिंतन, अभ्यास करून त्याचं प्रतिपादन केलं तर समाजाचं कल्याण होतं. वक्त्यामध्ये सुद्धा समाजाचं कल्याण व्हावं, समाजाला काही विशेष भेटावं, समाज आपल्याला वेळ देतोय तर समाजाला सुद्धा विशेष ज्ञान प्रदान करणं याची तळमळ वक्त्याच्या स्वतःच्या मनामध्ये पाहिजे. तो प्रवचनाला असेल, कथेला असेल, कीर्तनाला असेल, तो उपासना समजणारा असला पाहिजे. अशांकडून आपलं कल्याण होतं. म्हणून सांगण्याच्या भक्तीला सुद्धा कीर्तन भक्ती असं म्हणते. कथा सांगणं, प्रवचन सांगणं आणि कीर्तन सांगणं ते तर आहे, ही कीर्तन भक्ती आहे. होतं असं शिवपुराणामध्ये तो प्रसंग आहे. गौतम ऋषींवर सगळे आसपासचे लोक शंका घेतात. गौतम आणि म्हणतात की काहीतरी असं सांगायचं की जे अशक्य आहे. एखाद्याला अडकवायचं असलं की लोक कसे करतात, असं काहीतरी त्याच्या गळ्यात मारतात की ते शक्यच होणार नाही. आता काय म्हणले गौतम ऋषींना, त्यांच्यावर ब्रह्महत्येचा आळ टाकला आणि सगळ्या लोकांनी ते म्हणाले की गौतम ऋषी नम्र विचार हात जोडून म्हणाले, ह्याच्या बाहेर येण्यासाठी मी काय करावं, काय प्रायश्चित्त करावं. तर म्हणाले तू गंगा आण. आता सगळ्यांनी माहित होतं गंगा तर तिकडे, इथं कशी येईल. पण धन्य गौतम ऋषींची तपस्या, त्यांनी तपस्या केली आणि भगवान शंकर प्रकट झाले. काय पाहिजे त्यावेळेस ते म्हणतात की हे सगळे या पंचांनी ना, या सगळ्या पंचायतांनी मला आज्ञा केली आहे की गंगा इथं आणायची. भगवान शंकरांचा नाविलाज झाला. त्यांनी जे विशेष तीर्थरूप हे दिव्य जल जे होतं, जे दिव्य अमृत होतं ना, ते जे सुरक्षित ठेवलं होतं ते गौतम ऋषींच्या निमित्त प्रवाहित केलं. आणि ते जे प्रवाहित केलं ते म्हणजे दुसरं कुठलं नाही, आपलं गोदावरीचं तीर्थ, गोदावरीचं जल हे साक्षात ते विशेष अमृत आहे. म्हणून गोदामाईचं विशेष महात्म्य लक्षात ठेवा. गोदावरी मैया की लोक नर्मदा परिक्रमा करायला जातात. चांगलंच आहे, करावी, छान. रेवा तीरे तपः कुर्यात्. गंमत सांगतो तुम्हाला, किती महात्म्य आहे आपल्या गोदामाईचं. तपस्या करायची असेल तर त्याचं विशेष फळ नर्मदा माईच्या काठीवर भेटतं. रेवा तीरे तपः कुर्यात्. आपली पुढे सद्गती जर चांगली करायची असेल तर म्हणतात मरणं जाह्नवी तटे. शेवटी देह सोडायला, मरणाला जे आहे हे गंगेच्या काठावर राहतं. आणि म्हणतात की दानाचं विशेष फळ प्राप्त करायचं असेल तर कुरुक्षेत्राला दान सांगितलं. दानं दद्यात् कुरुक्षेत्रे. आणि जर कुणाला वाटलं त्या तिन्हीचं फळ मला एका ठिकाणीच पाहिजे, वेगवेगळ्या ठिकाणी नको, तर त्याला सांगितलंय एका ठिकाणी जर या सगळ्यांचं विशेष फळ पाहिजे असेल तर त्रयं गौतमी तटी, गोदावरी माईच्या काठावर जर असेल त्या सगळ्यांचं फळ तुम्हाला एकत्र प्राप्त होतं. म्हणून पुष्कळ जुने साधू, खास करून रामानंदी साधू यांच्यामध्ये यांना तपस्या रूपाने गोदावरी परिक्रमा सांगितली जायची. आताच आमचे परमपूज्य राजेंद्रदासजी महाराज आपले ते शिवपुराण ठेवलेले कुठले महाराज आपले लिंगायत, मोठं शिवपुराण ठेवलं होतं. बागेश्वर धामाला आले होते, पुष्कळ संत आले होते. नांदेड जिल्ह्यातले सांग. हां, गावाचं नाव काय. तर पावडे, हा तिथं पावडेला जे शिवपुराण मोठं झालेलं होतं, दत्ता यागही झाला होता, 151 कुंडी वगैरे. तिथले महाराज राजेंद्रदासजी महाराज, आता ते खरं वैष्णव, पण त्या सगळ्यांनी गोदावरी माईची प्रदक्षिणा केली.
मग महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा, जिथे जिथे गोदामाई हे होते ना, त्र्यंबकेश्वरपासून सुरुवात केली आणि फिरून गोल फिरून ती परिक्रमा पुढे केली. जसं नर्मदा परिक्रमा ही ओंकारेश्वरवरून सुरुवात करतात, तर त्याचा अभिषेक करून सुरुवात करून परत ओंकारेश्वराला येऊन अभिषेक करतात, तसं त्र्यंबकेश्वरावर त्याचं पूजन करून सुरुवात केली आणि नंतर त्यांचाच अभिषेक करून ती समाप्त केली. सांगायचं महात्म्य, सांगायचं तात्पर्य की असं हे विशेष महिमा नाही, आपण या तीर्थांचा महिमा ओळखावा, लक्षात ठेवा. होता असं श्री गोदामाईचं महात्म्य अगाध आहे आणि अशा गोदामाईच्या काठावर भगवान शंकरांच्या आराधनेचं विशेष पुण्य लक्षात ठेवा. तुम्ही सलग 48 दिवस गोदामाईच्या पाण्याने, शुद्ध पाण्याने भगवान शंकरांचा अभिषेक करा. बघा असाध्य गोष्टी सुद्धा कशा साध्य होतात बघा. एक विशेष औषधी रूप, असं अमृत रूप असं साधन म्हणजे गोदामाईचं सेवन आहे. फक्त आवश्यकता आहे आपण श्रद्धेने देवी रूपामध्ये, मातृ रूपामध्ये तिच्या तीर्थावर, तिच्या तटावर वास करावा आणि तिचं सेवन करावं. कपडे धुण्यासाठी गोदामाई नाही, आपले पाप धुण्यासाठी गोदामाई, गाड्या धुण्यासाठी गोदामाई नाहीये, आपले दोष, काम, क्रोध, लोभ हे धुण्यासाठी गोदामाई. तीर्थांचं फळ हे ह्यात असतं आणि आपण तो प्रयोग करत नाही, त्याच्यामुळे आपल्याला शास्त्रात सांगितलेलं फळही मिळत नाही. पण ज्याला कोणाला फळ मिळायचे लक्षात ठेवा, त्यांनी ह्या पठडीचं पालन केलं पाहिजे. अरे देवाला विशेष काही लागत नाही, तुमच्या भक्तिभावानी पत्रम पुष्पम फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तिपरतम अश्नामि प्रयतात्मना. भगवंताला बेलाचं पान, भगवान शंकराला थोडंसं गोदामाईचं, गंगामाईचं जटा विभूती, उटी चंदनाची कपाल माला, तिथं गौतमी, त्याला गौतमीच्या जलाची विशेष प्रीत आहे. गौतमीचं, गोदावरी माईचं थोडं जल, बेलाचं पान, आपल्याला जे जमेल ते भस्म असेल, अंगारा असेल, देवाला पाहिजे त्याला चंदन असेल तर चंदन. आपण इतक्या चांगल्या सुविधेच्या काळामध्ये जगतोय की सगळ्या वस्तू आज यातायाताची सुविधा असल्यामुळे सुलभ होतात. आज 50 वर्षापूर्वी शुद्ध चंदन, देवाला गंध लावायला सुद्धा शुद्ध गंध मिळू शकत नव्हतं. आज आपल्याला लावायला चांगलं गंध आहे, देवाला लावायला चांगलं गंध आहे. देवाला, देवाच्या पूजेला अत्तर, आज 50 वर्षापूर्वी अत्तर म्हणजे मोठी गोष्ट असायची, फक्त श्रीमंतच अत्तर लावायचे. आज अत्तर किती सुलभ आहे. आपण भक्ती भावांनी यत् करोषि यदस्नासि यज्जुहोसि तदासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्पुरुष ममदर्पण. भगवंताला आपल्या प्रेम भावनेने भगवंताला ज्या काही वस्तू आपण अर्पित करतो लक्षात ठेवा, तदानंत्याय कल्पते, ते आपल्या अनंत सौख्य प्रदान करणार असं त्या ठरतात. म्हणून भगवंताचं विशेष पूजन करावं. गोदामाईच्या काठचे लोक भाग्यवान की त्यांना गोदामाईचा तट सुलभ आहे, पुष्कळ तीर्थ सुलभ आहे, ते कपिलेश्वराचं तीर्थ सुलभ आहे. आपल्या जीवनामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य एवढंच नाही, अरे व्यवहारिक अडचणी जरी असल्यानं तर ते दूर करण्याचं सामर्थ्य म्हणजे भगवान. त्याचं सर्वाधिक सामर्थ्यशाली शक्ती म्हणजे ती भगवान शंकरांची शक्ती आहे. म्हणून शिव फक्त भोळा नाही म्हणले, ते चक्रवर्ती आहेत, ते राजे आहेत. कोणी छत्रपती असतं, कोणी अजून कोणी राजा असतं, कोणी सम्राट असतं आणि एक असतो चक्रवर्ती सम्राट, तो सगळ्या राजांचा राजा. म्हणून भगवान शंकरांना देवाधिदेव असं म्हणले. अरे आपण तर सगळ्या देवांची आराधना करतो, पण सगळे देव ज्याची आराधना करतात तो देवाधिदेव म्हणजे भगवान शंकर हे लक्षात घ्या. आणि अशा भगवान शंकराची आराधनेचं विशेष दिवस म्हणजे हा शिवरात्रीचा दिवस. किती विशेष फळ सांगितलंय. वर्षभर पूजनाचं फळ एका शिवरात्रीच्या विधिवत उपवासाने, त्याचं जागरणाने, त्याच्या पूजनाने, त्याचं महात्म्य ऐकण्याने प्राप्त होतं. कपिलेश्वराच्या मनामध्ये काही विशेष असेल, कुठलीही उपासना तोपर्यंत फलीभूत होत नाही जोपर्यंत त्या देवाचं महात्म्य ऐकलं जातं. म्हणून सहसा आपल्याकडं एखाद्या उत्सवानिमित्त, एखाद्या तिथीनिमित्त, एखाद्या पर्वानिमित्त कीर्तन ठेवलं जातं, प्रवचन ठेवलं जातं, अजून काही ठेवलं जातं. आता इतका महापर्व आहे, कपिलेश्वराच्या मनात असेल की दरवर्षी जसं चाललंय तसं चाललंय, पण ह्यावर वेळेस आपल्याला काही ना काहीतरी प्रवचनाचं, काही ना काहीतरी इथं महात्म्याचं हे झालंय, इथं झालं पाहिजे म्हणून हा योग आलाय. हे आपण ठरवू शकत नाही, ते करून घेणारे आपण नसतो. आपल्याला बळ देणारा, आपल्याला बुद्धी देणारा हा भगवंत असतो. परवापर्यंत काही ठरलेलं होतं का? परवापर्यंत काही ठरलेलं होतं का? मग अचानकच कधी होते? ज्यावेळेस त्याच्या मनात येतं ना त्यावेळेस अचानक होत, नाहीतर ठरवून सत्य होत नाहीत. महिनोन महिने ठरवून कथा असेल, प्रवचन असेल, कीर्तन ऐन वेळेला कॅन्सल होतं. म्हणून जड वाटू द्यायचं नाही.
देवाची इच्छा आहे म्हणून त्याच्यामध्ये जे आहे आपल्याला सेवेची संधी मिळाली म्हणून जोमाने हे करायचं. भगवान शंकर हे सगळं काही प्रदान करणार आहेत. कुठल्याही देवाचं व्रत असेल, कुठल्याही देवाचं तिथी असेल, कुठल्याही देवाचा उत्सव असेल, लक्षात ठेवा त्या देवाचं महात्म्य ऐकल्याशिवाय तो उत्सव, ती उपासना पूर्ण होत नाही, असा शास्त्राचा नियम आहे. पुराण श्रवणीयम ही उत्सवे अनिवार्यता, असं शास्त्राचं प्रमाण आहे. म्हणून पुराणाचं श्रवण, देवाचं नाम, रूप, गुण, लीला, धाम, महात्म्य, चरित्र याचं श्रवण कुठल्याही उत्सवाला हे आवश्यक आहे. शिवरात्रीचा पर्व, ह्याच्यामध्ये शिवरात्रीचं महात्म्य हे विशेष कथनीय असतं. बरं, किती विशेष पुण्य आहे. शिवपुराणामध्ये एक गोड कथा येते. एकदा एक गुणनिधी नावाचा एक तरुण पोरगा होता. चांगल्या कुळामध्ये जन्माला आला होता, पण नावही चांगलं ठेवलं होतं, गुणनिधी. गुणाचा जो निधी आहे, पण बिलकुल त्याचं चरित्र उलटं निघालं. बरं, दुर्गुणनिधी होता. सगळ्या प्रकारचे पाप, व्यसन, सगळ्या दूषित गोष्टी, सगळं दूषित आचरण तो करायचं, सगळे पाप करायचे. आणि असं सगळ्या प्रकारच्या, आता तरुणाईमध्ये कसं असतं, तरुणाईमध्ये ज्याला देवधर्म आठवतो तो भाग्यवान असतो. नाहीतर तरुणपणामध्ये देवही आठवत नाही, धर्मही आठवत नाही, तो आपल्या धंदीत असतो. मला कमवायचं आहे, माझं करिअर आहे, माझी बायको आहे, माझा परिवार आहे, माझं घर आहे, माझं ह्याच्यातच अडकून राहतं. हां, म्हातारपणी सुचलं तर सुचतं, ज्यावेळेस कोणीच विचारत नाही त्यावेळेस देव आठवलं तर आठवतं असं. आता तो दुर्गुण निधी हा सगळ्या प्रकारच्या व्यसनामध्ये बुडालेला. आणि मग काय झालं, एकदा आता वडिलांनी घराच्या बाहेर काढलं. एकुलता एक मुलगा, पण वडिलांनी घराच्या बाहेर काढलं. अरे, आम्ही एकटे राहिलो तर चालेल, पण असं फुलं कलंक हा आमच्या घराला असता कामा नये, आम्हाला समाजामध्ये तोंड दाखवायची जागा नाही, असं म्हणून घराच्या बाहेर काढलं. आणि तो बिचारा वणवण भटकत, आता आधी जुगार खेळायचा, सगळं काही खेळायचा, दारू प्यायचा, सगळं काही करायचा. आता मित्र सुटले, आता पैसा नसल्यावर कोण मित्र, कोण जुगार, कोण काय, सगळे धनाची लालची, दारोदारी भिक्षा मागून काहीतरी जगून अशा प्रकारे तो आपला निर्वाह करायचा. बरं, करता 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 दीर्घ काळ असा गेला आणि पश्चाताप होऊ लागला त्याला. आणि चोरी करून खाव प्यावं लागायचं. चांगल्या माणसाला कोणीही देईल, अहो चांगल्या माणसाला सुद्धा देत नाही. कोणी दारावर आला तर म्हणतात, काय चांगला धडधाकट आहेस, काय झालं मागायचं. आता साधू संतांची वृत्ती ही भिक्षा मागायची सांगितली. आणि कोणी म्हणून साधू संत कोणी दारावर आलं तर झिडकारू नये. बरं, पता नाही किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. माहित नाही कुठल्या रूपामध्ये कोण. आपले सगळेच्या सगळे ऋषी मुनी, संत, साधू, तपस्वी, सगळे नवनाथ असतील, दत्तात्रय प्रभू असतील, हे सगळेच्या सगळे हे माध्याने काळी जाऊन भिक्षा, कशासाठी, त्यांना गरज आहे म्हणून नाही, जीवांवर कृपा करण्यासाठी, जीवांवर कल्याण करण्यासाठी म्हणून भिक्षा. म्हणून भगवान शंकर सुद्धा अन्नपूर्णा मातेच्या समोर हे स्वतः भिक्षा असं. आता तो म्हणून चांगल्या माणसाला कोणी साधू संत असले तर त्याला भिक्षा द्यावी, पण कोणी दुष्चरित्र असला तर त्याला भिक्षा देऊ नये. आता हा दुष्चरित्र होता, हा चोऱ्या करतो, हा जुगार खेळतो, हा दारू पितो, सगळ्या लोकांना माहित होतं, ह्याला कोणी भिक्षा सुद्धा देईल. काहीतरी चोरी करून काहीतरी ह्याला खाऊ प्यावं लागायचं. बरं, आणि असं असताना होतं असं की एकदा शिवरात्रीची रात्र आली, महाशिवरात्रीची. तसं दर महिन्याला एक शिवरात्री असते, बरं, त्याला मासिक शिवरात्री असं म्हणतात. जे एकदम नर्सरीमध्ये पहिलीमध्ये त्यांनी फक्त महाशिवरात्रीच करावी, आणि जे थोडे पुढचे त्यांनी दर महिन्याची सुद्धा शिवरात्री करावी. एकादशी असेल, शिवरात्री असेल, दर महिन्याचं करावं. तर असे कित्येक साधू संत आजही आम्ही पाहतो की दर महिन्याला ते 3 दिवसाचा त्यांचा उपवास असतो. एकादशीला सुरुवात, मध्ये द्वादशी, आणि लगेच मग जी त्रयोदशी चतुर्दशी जी चालते, जी शिवरात्री लागते, तोपर्यंत एकादशीला उपवास सुरुवात होतो, तो दर महिन्याच्या शिवरात्रीला सुटतो. असे कित्येक साधक आहेत, असे कित्येक साधू संत आम्ही पाहतो. सांगायचं तात्पर्य, शिवरात्रीची तिथी होती आणि हा आता याला कोणी देणं सुद्धा झालं अन्न, उपवास झाला. आणि शिवरात्रीला आता कुठल्याही मंदिरामध्ये हे पूजा असते, रात्रीची वेळ होते. हा विचार करू लागला, रात्र कधी होते, अंधार कधी होतो, त्यावेळेस गपचूप मी जाऊन अन्न चोरून येईल. रात्रीच्या वेळेस पूजेचं विशेष महत्त्व आहे. बरं, आणि त्यातल्या त्यात 4 प्रहरामध्ये पूजेचं विशेष महत्त्व. आपण ती कथा ती ऐकणार होता. असं की हा आता
सुरुवातीला जे आहे पहिल्या प्रहराची पूजा सुरू झाली, जोरजोरात मंत्र म्हणून अभिषेक सुरू झाला आणि मग काय देवाला ते 56 प्रकारचे नैवेद्य आणि भोग वगैरे छान छान सगळं दाखवून, आता हे पाहून तो घमघमाट वास पाहून ह्याला वाटू लागलं कधी हे पूजा संपवते आणि कधी झोपी जाते आणि कधी मी हे खातो. इथं माणूस उपाशी आणि लोक दगडाला नैवेद्य दाखवले. नास्तिक असंच म्हणत असतात, देवाच्या प्रतिमेला असं कधी समजू नये, खूप मोठा दोष आहे. अरे त्या देव इतका दयाळू आहे की आपल्याला सुलभ व्हावा म्हणून ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सांडून संत सदनी राहिला. आपल्या भक्तांना सुलभ व्हावं म्हणून मूळचा तो निर्गुण निराकार परमात्मा आपल्यासाठी सगुण साकार झाला. आणि सगुण साकार झाला ना, त्याचं सगळ्यात पहिलं स्वरूप तरी कुठलं धारण केलं, ते म्हणजे लिंग स्वरूप धारण केलं, ज्योती स्वरूप धारण केलं. म्हणून सर्वाधिक विशेष महत्व शिवलिंगाच्या पूजेचं आहे. आता मध्यरात्र झाली, निश्चित काल झाला आणि मग अंधार पडला आणि आता सगळे सुस्तावू लागले आणि एक जणाला सुस्ती आली की सगळे सुस्तावू लागले. तो जो आहे हा शिरला आतमध्ये हळूहळू चोर पावला आणि मग काय अंधार, आता गाभाऱ्यात सुद्धा अंधार होतो. आजही तुम्ही दक्षिण भारतातले पुष्कळ मंदिरे पहा, गाभाऱ्यामध्ये लाईट नाही आहे, गाभाऱ्यामध्ये ट्यूब नाही, बल्ब नाही, काही नाही, तिथं दिव्याचाच प्रकाश. असे पुष्कळ स्थान आहे. तो काळ जुना, अंधार पडू लागला, दिव्याची वात आहे ना ही संपू लागली आणि जसं संपू लागली त्यांनी काय केलं, आपल्याला दिसावं दिवा विझू नये म्हणून पटकन आपला अंगावरचा कपडा फाडला आणि त्याची वात केली आणि त्या समईमध्ये लावून ते देवात ठेवला. भगवान शंकर इतके दयाळू. भगवान शंकरांनी विचार केला, हे मला आज शिवरात्रीच्या रात्री दीपदान केलंय असं म्हणून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि जसं प्रसन्न झाले त्याचं पाप कमी होऊ लागला. आता त्यांनी काय केलं, तो दिवा जो आहे, जवळ अजून दिवा होता, तो दिवा घेतला आणि सगळीकडे पाहू लागला. कशासाठी, ते कुठले कुठले पदार्थ कुठे ठेवले ते घेण्यासाठी. भगवान शंकर समजतायत की हा माझी आरती करतो, शिवाय भोळा चक्रवर्ती. आपण काही नाही केलं म्हणून आपल्याकडे वर्णन आहे ना, हाटकून पडला आणि दंडवत घडलं. असाच पडला असेल तो, पण दंडवत घडतं आणि त्याचं काहीतरी पुण्य प्राप्त होतं. आता ते शोधायला आहे कुठले कुठले पदार्थ आहेत आणि मी काय काय चोरू. भगवान शंकर विचार करतात ते माझी आरती करायला आणि होता असं. तो आता पदार्थ काहीतरी खाल्ले आणि मग आता घेऊन जाऊ लागला. तर आता बाहेर अंधार, पटकन कुणाला तरी बाहेर आल्यावर पाय लागला, जाग आली आणि चोर 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 असं म्हणून सगळे उठले. जे त्याला बदललं तो तिथंच मेला. मॉब लिंचिंग तिथं गेला आणि जसं त्याचं शरीर सुटलं तसं शिवरात्रीच्या रात्री उपवास केला, भगवंताला दीपदान केलं आणि त्या दिवशी शिव मंदिराच्या प्रांगणामध्ये त्याचा देह सुटला. तर सरळ तो पुढच्या जन्मामध्ये अवंती नगरीचा राजकुमार ह्या राजपुत्र रूपाने त्याचा जन्म झाला. आणि नुसता जन्म झाला नाही, ते दीपदान केलं होतं. त्या चुकून दीपदान केल्याचं पुण्याचं फळ होतं की त्याला मागच्या जन्मीचं सगळं आठवत होतं की अरे मी पापी होतो, पण भगवान शंकरांना शिवरात्रीच्या दिवशी चुकून दीपदान झालं तर मला राजपुत्राच्या रूपामध्ये आलो. त्यांनी राजगादीवर बसल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा निर्णय काय घेतला, सगळ्या मंदिराच्या क्षेत्रातल्या लोकांना बोलवलं, ग्रामस्थ लोकांना बोलवलं आणि म्हणाले तुमच्या सगळ्यांच्या मंदिरामध्ये लख दिवे हे 12 महिने चालू पाहिजे आणि जो कोणी या आज्ञेचं पालन करणार नाही त्याला राजदंड भेटेल. मग काय महाराज, त्याच्या राज्यामधल्या सगळ्या मंदिरामध्ये रोज दिवाळी असल्यासारखं लख प्रकाश दिव्यांचं. आणि मग तो जन्म त्याचा भगवंताच्या दीपदानामध्ये, भगवान शंकरांच्या सेवेमध्ये गेला आणि पुढच्या जन्मामध्ये तो साक्षात देवांचा कोषाध्यक्ष कुबेर झाला. नर्मदेच्या काठावर जे जाऊन आले कुबेर भंडारीचं दर्शन केले की नाही, कर्ज फिटा म्हणून त्याच्याकडे जाते. अरे कुबेराला ज्याला शक्ती देणार आहे तो हाय, तर त्याचं तर दर्शन वगैरे करावंच. पण कुबेराने सुद्धा तिथं लिंग आहे का, ते लिंग कुबेराने स्थापन केलेलं आहे. तो पुढच्या जन्मामध्ये कुबेर झाला तर राजपुत्राच्या राजघराण्यात गेल्यानंतर आणि देवांचा कोषाध्यक्ष झाला. कुठं एक पापी दुर्व्यसनी असा वाईट मनुष्य शिवरात्रीच्या दिवशी चुकून त्याच्याकडून पुण्यकर्म घडलं, त्याचा प्रभाव असा झाला की देवांचा कोषाध्यक्ष झाला. हे महात्म्य शिवरात्रीच्या आराधनेचं आहे, शिवरात्रीच्या उपासनेचं आहे. लक्षात घ्या. म्हणून शिवरात्रीचा उपासनेचं खूप विशेष महत्व आहे. शिवलीलामृताचे पारायण कोण केले, कोणी केले शिवलीलामृताचे पारायण? इतक्या जणांमध्ये एकट्यानेच केले, एकट्यानेच. आणि माता माऊल्यांमध्ये
शिवलीलामृताचे पारायण हां दोन हां हां हा कुठं का करणं केलं का म्हणून विचारलं हां बरं 2 जण निघालेत हां हां रोज करतात शिवरात्रीची कथा आली की नाही त्याच्यामध्ये कुठल्या अध्यायात आली दुसऱ्याच अध्यायात आली बिचकू नका दुसऱ्याच अध्यायात आली तर काय सुंदर प्रसंग आहे पहा भगवान शंकर हे पुण्यात्म्यांना तारतात हा तर भाग आहेच पण ते पापांना सुद्धा तारतात म्हणून शिवस्तुतीच्या शेवटचा श्लोक काय शास्त्राभ्यास नको श्रुती पढू नको तीर्थासी जाऊ नको योगाभ्यास नको व्रते मख नको तीव्रे तपे ती नको काळाचे भय मानसी धरू नको दुष्टासी शंकू नको ज्याची या स्मरणी पतित तरती तो शंभू सोडू नको तो शंभू सोडू नको ज्याची या स्मरणे पतित तरती पुण्यवान तर कोणाच्याही स्मरणाने करतील पण ज्याच्या स्मरणाने पतित करतात म्हणून देवाचं एक नाव पतित पावन आहे अशा पतितांना पावन करणाऱ्या भगवान शंकरांना सोडू नये हे सगळ्या शास्त्राचं सार आहे पुण्यवान तर भगवान शंकरांच्या कृपेने तरतातच पण पापी सुद्धा तरतात ह्याचे असे कित्येक उदाहरण आहेत होता असं आता हा जो भिल्ल होता विंध्य पर्वतावरचा हा भिल्ल सगळ्या पापांमध्ये रत होता असं त्याचं वर्णन आहे शिवपुराणात सुद्धा असंच आहे लिंग पुराणामध्ये असं आहे आणि शिवलीलामृताच्या कथेमध्ये आपण या तिघांना मिळून ही कथा आज ऐकूया बरं होता असं विंध्य पर्वतावरचा तो नित्य पापांमध्ये रत असणारा तो भिल्ल शिकारी आणि शिवरात्रीची रात्र होती आणि सहसा शिकार करायला रात्री निघायचं अंधार असतो बाबा पशुपक्षी जे आहेत ते पाण्याजवळ येतात आता कधी कुठल्या दिशेला असं आता तो आज शिवरात्रीचा पर्व होता आणि तो जंगलामध्ये शिरला आणि शिरत असताना एका शिव मंदिर त्यांनी पाहिलं शिव मंदिर पाहिलं रात्रीची वेळ होती आणि सगळे लोक संकीर्तन करू लागले आपणही शिव मंदिरामध्ये बसलेलो होतो आपणही शिवरात्रीचं महात्म्य ऐकतो होतो आपणही चला संकीर्तन करूया भगवान शंकरांचं नामस्मरण करूया नमः पार्वती पतये हर हर महादेव हर शिवाय नम ओम शिवाय नम ओम शिवाय नम ओम नमः शिवाय शिवाय नम ओम शिवाय नम ओम शिवाय नम ओम शिवाय नम ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवाय नम ओम शिवाय नम ओम शिवाय नम ओम नमः शिवाय शिवाय नम ओम शिवाय नम ओम शिवाय नम ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवाय नम ओम शिवाय नम ओम शिवाय नम ओम नमः शिवाय शिवाय नम ओम शिवाय नम ओम शिवाय नम ओम नमः शिवाय
शिवाय नम ओम शिवाय नम ओम शिवाय नम ओम नमः शिवाय नमः पार्वती पतये हर हर महादेव। त्या शिवमंदिरामध्ये छान संकीर्तन सुरू होतं आणि त्या भिल्लांनी पाहिलं की रात्रीची वेळ आहे, संकीर्तन सुरू आहे, सगळे लोक जे आहेत हे पाणी वाहिलेत, काय बेल वाहिलेत, फुलं वाहत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवत आहेत. त्याच्या मनामध्ये काय विचार आला, अरे काय वेळ आहे, आम्हाला खाण्यापिण्यासाठी एवढं भटकावं लागतं, शिकार करावं लागतं, चांगले चांगले पक्वान्न जे आहेत ते दगडाला दाखवायचे. नास्तिकांचे विचार असेच असतात. आता हा तसा नास्तिक होता, पण भगवान शंकरांची चुकून झालेली उपासना ही नास्तिक बुद्धीला सुद्धा आस्तिक करते बरं. होता असं. आता ते सगळे लोक हर हर महादेव शिव शिव हर हर असं देवाचे नामोच्चार करतायत आणि त्यांची टिंगल करायची म्हणून यांनी सुद्धा असंच त्यांच्या स्वरामध्ये स्वर हे केले, मिसळले. त्यांनी सुद्धा देवाचा नामोच्चार केला आणि होता असं. एखादं गाणं कानावर पडलं, एखादं भजन कानावर पडलं तर त्याचीच धुंदी लागते की नाही, ते शब्द तोंडात यायला लागतात की नाही. आता तुम्ही इथून जाताल तरी तुमच्या डोक्यामध्ये शिवाय नम ओम शिवाय नम ओम शिवाय नम ओम नमः शिवाय असं होतं, धुंदी राहते त्याची. आता ते जे देवाचं नाव घेऊ लागले त्याची धुंदी या भिल्लाला जाण. ते धुंदीमध्ये देवाचं नाव घेत होता आणि नाव घेत 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 होता असं त्याची बुद्धी, त्याचं भाग्य पलटू लागतं. लक्षात ठेवा, आपलं भाग्योदय हा कधी नामस्मरणापासून सुरुवात होतो बरं. तो जंगलामध्ये शिरला, घनदाट जंगलामध्ये शिरला, तिथं बेलाचे झाडं होते अशा जंगलामध्ये शिरला आणि शिकारीला म्हणून झाडावर चढला. आता झाडावर चढला तर तिथं सुद्धा बेलाचं झाड होतं ज्या झाडावर चढला आणि बेलाचं झाड होतं. जसं चढला, पहिला प्रहर होता रात्रीचा. आजकाल लाईट आहेत वगैरे म्हणून काही वाटत नाही, पण 6-7 नंतर कसा अंधार सुरू होतो की नाही. आता त्या पहिल्याच प्रहरामध्ये अंधार सुरू झाला आणि होता असं जलाशय असतं, पाण्याचं सरोवर असतं आणि तिथं पाणी प्यायला म्हणजे हरणी. जसं हरणी येते त्याला चाहूल लागते नेहमीचा शिकारी आणि तो सगळं सावरतो, सगळं आपलं धनुष्य घेतो, बाण घेतो, आपलं तर्कस सगळं सावरतो, सगळं सामान, आणि त्याच्यामध्ये जागा करायची असते थोडंसं. तर त्या जागा करण्यामध्ये बेलाचे जे पानं होते ना ते खोडल्या जातात आणि खाली त्याच्या खाली ब्रह्मदेवाने स्थापन केलेलं शिवलिंग असतं. असे कित्येक स्थान आहेत, गोदामाईच्या काठी, गंगामाईच्या काठी, नर्मदामाईच्या काठी. ते कुठल्या देवांनी स्थापन केलेले, कुठल्या ऋषीमुनींनी स्थापन केलेले, भाग्याने ती कुणाकुणाला मिळतात. आपण भाग्यवान आहोत की साक्षात कपिल महामुनींनी स्थापित केलेलं शिवलिंग आपल्याला त्याचं पूजन करायचं सौभाग्य आपल्याला प्राप्त होतं. असं की भगवान तिथं ब्रह्मदेवाने स्थापन केलेले भगवान शिवलिंगाचं स्थान असतं. आणि असं असताना बरं त्याच्यापूर्वी आता तो सरसावनं सोबत प्यायला पाणी घेतलेलं होतं. पाण्याची कुपी, पाण्याची शिशी ठेवतात की नाही बाहेर प्रवासाला, ती अशी कलडली, त्याच्यामधून काही थेंब आधी त्या शिवलिंगावर पडले होते. मग त्याच्यानंतर बेल पडला आणि ते नामाची धुंदी तर होतीच त्याच्यात. थोडा शिवाय नम ओम शिवाय नम ओम शिवाय नम ओम नमः शिवाय, काही ना काही देवाचं नाव तो गात होता धुंदीमध्ये. त्याचे पाप कमी झाले आणि भगवान शंकरांनी पहिल्या प्रहराची त्याची पूजा ही स्वीकार केली. हटकून पडलं, दंडवत घेतलं. भगवान शंकर इतके उदार, भगवान शंकर इतके करुणावतार, चुकून जरी एखाद्याने सेवा केली तरी त्याचं ग्रहण करून त्याला विशेष फळ देतात. म्हणून भगवान कुठल्याच देवतेला करुणावतार नाही म्हणलं, पण भगवान शंकरांना आपण रोज म्हणतो कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहार सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि. कर्पूर गौरम करुणावतार हे मुळात भगवान शंकरांचं ध्यान आहे, त्यांच्या स्वरूपाचं वर्णन आहे. कसे आहेत भगवान शंकर? क्रोधावतार नाही, करुणावतार. ते करुणा करायला काहीतरी निमित्तच पाहत असतात. होता असं भगवान शंकर
त्याची आता बुद्धी हळूहळू शुद्ध होऊ लागते आणि तितक्यात आता चालू लागते. हरिण त्यांनी बाण धरला आणि आता हरिणाला सुद्धा, वन्य पशूंना सुद्धा जाणीव असते. त्यांनाही लक्षात आला, अरे तो त्या बिल्लाने मला पाहिलंय आणि त्यांनी बाण धरलाय, टोकदार बाण दिसतोय, आता मी मेले. आणि तितक्यात ती मनुष्यवाणीमध्ये बोलू लागते, अरे व्याधा, अरे बिल्ला, मला मारू नकोस. मी माझे ना लेकरं घरी आहेत आणि मला ना त्यांना, ते बिचारे उपाशी आहेत, त्यांना काहीतरी पाजायचं, तर मी स्वतः आधी पाणी प्यावं म्हणून इथे आले रे, मला ना तू मारू नकोस. एकदा त्यांचं काम झालं ना की मग मी तुझ्यापाशी स्वतःहून येते, त्याच्यानंतर मार. माझ्या लेकरा बाळांना उपाशी ते राहून येत बरं, मी आधी त्यांना तृप्त करून येते, मग तू मार. आता ती मनुष्यवाणीमध्ये गोड बोलू लागली. आता हा विचारतो की अगं तू मनुष्यवाणीमध्ये कसं काय बोलते? काही काही पशूंमध्ये सुद्धा दैवी प्रजाती असतात. आपल्याला दिसणारे साप, नाग वगैरे हे साध्या प्रजातीचे असतील, पण जे देवनाग असतात, जे इच्छाधारी असतात, आता आता कमी राहिलेत. का? काळाचा वेग. काळामुळं हळूहळू दोष, अपवित्रता हे असे वाढत जातात ना, त्यावेळेस असे दैवी अनुभव कमी होतात. होता असं ठीक. आता ती मनुष्यवाणीने बोलू लागते की मी ना हरिणी, आणि आता जरी हरिणी दिसत असले तरी मी मुळात ही स्वर्गामधली भगवान शंकराच्या जवळ कैलासावरची अप्सरा आहे. काही म्हणतायत का? तर मी अप्सरा आहे आणि मला श्राप प्राप्त झाला म्हणून मी हरिणीच्या योनीमध्ये आले. मी भगवान शंकरांचं पूजन अर्चन आधी करायचे, पण नंतर असं झालं की संगती बिघडली, आणि जसं संगती बिघडली ना तसा संसर्ग झाला सगळ्याच्या सगळ्या पापी, कामी, क्रोधी, लोभी लोकांमध्ये मी उठू बसू लागले, आणि त्यांच्या संसर्गाने झाला असं की माझी बुद्धी बिघडली, माझी भक्ती सुटली, माझं नामचिंतन सुटलं, माझं भगवंताचं पूजन सुटलं, आणि घोर मी पापकर्मामध्ये, व्यभिचारामध्ये मी रत झाले. आणि एका मी देवलोकातली अप्सरा असून एका राक्षसाशी मी रममाण झाले, आणि दीर्घकाळ असा गेला. तो राक्षस मेल्यावर माझे डोळे उघडले, परिस्थिती बदलल्यावर, हाताबाहेर गेल्यावर मग डोळे उघडतात. आणि झालं असं तर मग मी परत, मला माझं जुनी आठवण आली, आणि मी परत देवापाशी, भगवान शंकरांपाशी कैलासाला आले. पण मी पापी झालेले होते, पण मी दूषित झालेले होते, मी अपवित्र झालेली होते. आणि देवाचं आराधन कसं करावं? देवासारखं होऊन देवाचं आराधन करावं. देवो भूत्वा यजेत देवम असं शास्त्रामध्ये सांगितलं. शिवो भूत्वा शिवम यजेत, आधी स्वतः शिवरूप व्हावं, आधी पवित्र व्हावं, आणि मग भगवान शंकरांची आराधना करावी. आपण अपवित्र जरी असलो तरी आठवण करावी की आपण देवाचे अंश आहेत. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः, 15व्या अध्यायामध्ये देव म्हणतात सगळेच्या सगळे यच्चयावत जीव हे माझे अंश आहेत. त्या आपल्या मूळ मी वासुदेव तत्वता, त्या अशा आपल्या मूळ तत्वस्वरूपाचं, आत्मस्वरूपाचं, देवस्वरूपाचं चिंतन करावं. आपलं हे पंचभौतिक शरीर हे सुद्धा देवरूप आहे, आधी अशी भावना करावी, आणि मग देवाचं आराधन करावं. रोज 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 पुण्य करत 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 आपलं शरीर नित्य पवित्र करत राहावं. त्यांनी आपण देवाच्या जवळ जातो. आणि आपण संसारी गोष्टीमध्ये जर आपण अडकून राहिलो ना, आपलं शरीर हे मलिन होत जातं. देवाला, अरे देव लोकातली अप्सरा असून इतका तुझ्याकडून अपराध झाला. देवाने चिडकारलं, हरिणीच्या योनीला जा, तुझ्या दोन्ही सख्यांसोबत जा. ज्या राक्षसासोबत तू रममाण झाली तो सुद्धा हरिण होईल, आणि तुम्ही हरिणी होता. पश्चाताप झाला, देवाची क्षमा मागितली, भगवान शंकरांना प्रार्थना केली. भगवान शंकर करुणेचे मूर्तिमान, त्यांचं स्वरूप, त्यांनी उशाप दिला. 12 वर्ष तू त्या योनीमध्ये राहशील, आणि त्यानंतर तू परत देवलोकाला येशील. आणि मी अशी अप्सरा आहे म्हणून मी मनुष्यवाणीमध्ये बोलू शकते. आता हे सांगितल्यावर त्याला कुतूहल झालं त्या बिल्लाला, आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे बाबा, पण आपलं जीवन वाचवण्यासाठी कोणी खोटं बोलून वेळ मारून नेतो, तुझ्यावर विश्वास मी कसा ठेवायचा? तर ती शपथ खाऊ लागते. काय सुंदर वर्णन. मुलगी बोलली सावचित्त, त्यावरी तो व्याध काय बोलत, गोड बोलसी यथार्थ, परिविश्वास समजन वाटे, नाना परी असत्य बोलून करावे शरीराचे संरक्षण, हे प्राणी मात्रासी आहे ज्ञान, तरी तू शपथ मध्ये आता.
ती महापापांचा उच्चार करू लागली की जे पाप, महापाप, अतिपाप, लघुपाप हे पापाचे वेगवेगळे प्रकार आहेत बरं. सगळे पाप एकसारखे नसतात, तर वेगवेगळ्या पापांचा उच्चार करू लागली. महापापे उच्चारून शपथवदे यथार्थपूर्ण यावरी ते हरण दीन बदन वाहत आण ऐका ते ब्राह्मण कोई उपजोन जो नकरी वेदशास्त्राध्ययन सत्यशौचा वर्जित संध्याहीन माझे श्री पातकते. महान पापांचा उच्चार करू लागले की जो चांगल्या कुळामध्ये सुद्धा उत्पन्न होऊन आपल्या वेदशास्त्रांनी सांगितलेल्या सदाचाराचा जो त्याग करतो त्याला जे पाप लागतं ते महापाप मला लागू नये. एक वेद विक्रय करीती पूर्ण कृतघ्न परपीडक नावडे भजन एक दानासी करीती विघ्न गुरुनिंदा श्रवण एक करीती. जे वेदशास्त्रांचा विक्रय करतात, जे कृतघ्न आहेत आणि जे दुसऱ्यांना त्रास देण्यामध्ये रत आहेत, ज्यांना भजन कीर्तन आवडत नाही, असे जे पापी जन आहेत, जे कोणी दान करू लागलं की झारीतले शुक्राचार्य होऊन त्या दानामध्ये आडवे येतात. अरे काय कशाला दान द्यायचं पुण्याला, काहीतरी एवढं याच्यामध्ये आपली एखादा एकर वावर होऊन जाते, मंदिराला कशाला दान द्यायचं, सप्ताहाला कशाला पट्टी द्यायची, असं जे दानामध्ये जे विघ्न करतात त्यांचं पाप मला लागलं. जे साधू संत गुरु यांची जे निंदा करतात अशांना जे पाप लागतं ते मला लागलं. जे हरी आणि हर, भगवान शंकर आणि भगवान विष्णू या दोघांमध्ये जे भेद करतात त्यांना जे पाप लागतं ना ते मला लागतं. रामावर उमावरांची निंदा त्या पापांची मज होईल आपदा दार दिदरे जे ब्रह्मवृंदा विरोध हेती माघारे. विशेष खूप महत् पापांचा उच्चार केला आणि असे जे नानाविध पाप आहेत ते सगळे मला लागो असं म्हणून त्यांनी उच्चार केला. आता ह्याला खूप आश्चर्य वाटलं आणि तो म्हणला ठीक आहे जा आणि तुझं काम झालं की लवकर ये. आता ती जाते. आता हे सगळं एकाच परिवारातले असतात. आता तितक्यात जास्त ती दुसरी हरणी ही परत पाणी प्यायला निघालेली असते. आता तोपर्यंत हा जागत असतो, अजून कोणी श्वापद येईल का, अजून कोणी येईल का. आता ह्याचं जागरण, भजनामध्ये झोप येते का, बाकी कामांमध्ये झोप येत नाही, रात्र रात्र जागून काढतात. तुम्हाला नोटा मोजताना डोकी आली का कधी, आली कोणाला? हां, आणि माळा मोजताना कधी जागे राहिल्यात का? तुम्हीच म्हणायचं. त्या नोटांमध्ये महत्त्वबुद्धी की हे आपल्या कामी येणारी गोष्ट आहे. लक्षात ठेवा, हे व्यवहारिक जे कामी येणार आहे ना, हे इथं सुटणार आहे. लक्षात ठेवा, इथलंही कल्याण आणि परलोकातही कल्याण जर करणारं जर कुठलं साधन आहे ना, तर साधन म्हणजे देवाचं नाव आहे. देवासाठी, देव धर्मासाठी केलेलं पुण्य ते इथंही कामी येणार आणि पुढेही कामी येणार. होतं असं. तो जागरण करत राहतो. कोणीतरी अजून पशु येईल, त्याची शिकार होईल वगैरे, कोणी येत. आता दुसऱ्या प्रहरामध्ये आता ती दुसरी हरिणी ही पाणी प्यायला येते आणि जसं पाणी प्यायला येतो परत तो बाण सावरतो, परत सरकासारखी होते. घनदाट बेलांचं ते वृक्ष असतं, त्याच्यावरून आधी त्याच्या शिशीतलं पाणी पडतं त्या लिंगावर खाली, त्याच्यानंतर बेल पडतो आणि शिवशिव हर हर असं काहीतरी म्हणून तो जागृत होतो, सावधान होतो आणि दुसऱ्या प्रहराची पूजा भगवान शंकर घेतात, स्वीकार करतात. जसं तो बाण वडतो त्या दुसऱ्या हरिणीला सुद्धा तिला लक्षात येतं की अरे माझी मृत्यू आहे, अरे व्याधा थांब, मला मारू नकोस. ती सुद्धा मनुष्यवाणीमध्ये बोलू लागते. त्या व्याधाला, या भिल्लाला आश्चर्य होतं. व्याध आश्चर्य करी मनात. आता ह्याला आश्चर्य होतं आणि ती म्हणते की मी ना माझ्या पतीला सांगून आले की मी आता येते, पाणी पिऊन येते, मी त्याचं जे काही कार्य असेल ना ते मी पतिसेवा करून तुझ्याकडे परत येते आणि आल्यानंतर तू मला मग खुशाल मार. मला या जीवनाचा काही मोह नाही, पण जे कर्तव्य आहेत ना त्या कर्तव्यांचं पालन करावं हा शास्त्राचा निर्णय आहे. ती शास्त्र सांगू लागली. माऊलीची ओवी आहे ना, अगा जयाचे विहित ते ईश्वराचे मनोगत. ज्याला जे विहित कर्म आहे ना ते कर्तव्य म्हणजे साक्षात भगवंताची ती इच्छा आहे, म्हणून कर्मे ईशू बजावा. ज्याला जे विहित कर्म आहे ते त्यांनी करावं. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा कोशाला लागी. ज्ञानोबा माऊली म्हणतात कुठले कुठले फुलं देवाला आवडतात? देवाला स्वकर्म कुसुम, देवाला स्वकर्माचं कर्तव्य कर्माचं आचरण रूपी फुलं हे सगळ्यात जास्त आवडतात. म्हणून तुम्हाला बाकी पूजा कमी घडली तरी हरकत नाही, पण कर्तव्याला कधी चुकू नका. समोरचा माणूस जरी चुकला तरी आपण चुकू नये. आपल्याकडे कर्तव्य हा करार नाहीये, आपल्याकडे कर्तव्य हा सुद्धा संस्कार आहे, ती सुद्धा भक्ती आहे, ते सुद्धा भगवंताचं तो कर्मयोग आहे. होता असं ती म्हणते की मी ना माझ्या पतीचं जे कार्य आहे ते करून येते
आणि त्याच्यानंतर तुम्हाला खुशाल मारा. आता ती मनुष्यवाणी बोलून असा मोहित होतो, देवाचं नाव घेऊन देवावर चुकून पाणी वेल पडून त्याची बुद्धी शुद्ध होत असते. तो म्हणतो की शपथ घे, आणि आता ती सुद्धा शपथ घेऊ लागते. याद आश्चर्य करी मनात, म्हणे शपथ बोलणी जाई वरित, धन्य तुमचे जीवित्व सर्व शास्त्र अर्थ ठाऊक. अरे धन्य तुम्ही, तुम्हाला शास्त्राच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. हरिण असून माहिती आहे, जनावर असून माहिती आहे, आणि आम्ही माणसं असून आम्हाला माहित नाही. त्याला स्वतःची लाज वाटू लागतो. स्वतः म्हणतो धन्य तुमचे जीवित्व सर्व शास्त्रार्थ ठाऊक. तुमचं जीवन धन्य आहे, कारण की तुम्हाला शास्त्राचं ज्ञान, तुम्हाला धर्माचं ज्ञान आहे. मग आता ती बोलू लागते, वापी तडाग सरोवर जो पतित मोडी देवागार, गुरुनंदक मद्यपाणी दुराचार, ती पापे समग्र मस्तकी माझ्या. विहीर, सरोवर हे समाज उपयोगी एखादं मंदिर असेल, एखादं बगीचा असेल, एखादं उद्यान असेल, ते उभारणं हे पुण्याचं काम आहे की नाही. त्याच्यामध्ये जे आडवे येतात, ते जे ध्वस्त करतात त्यांना जे पाप लागतं ते मला लागतं. देवाचं मंदिर जे ध्वस्त करतात त्यांना जे पाप लागतं ते मला लागू. जे गुरुनिंदा करतात, जे व्यसन करतात, मद्यपानी दुराचार, ती पापे समग्र मस्तकी माझ्या, ते सगळ्या मला पाप लागू. महाक्षत्रिय आपण म्हणवीत, समरांगणी मागे पळत, वृत्ती हरी सीमा लोटित, ग्रंथांवित महापुरुषांचे. स्वतःला क्षत्रिय वीर, शूरवीर म्हणून घेतो, आणि रणांगणामध्ये जिथं धर्मासाठी लढायची वेळ येते तिथं मागे येतो. ते सुद्धा पाप आहे. मी जर नाही आले ना परत, मला ते पाप लागतो. परत म्हणते की जे महापुरुषांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत ना, त्यांची जे निंदा करतात त्यांना पाप लागतो, ते मला लागतो. महापुरुषांच्या ग्रंथांची कधी निंदा करू नये. ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, दासबोध, शिवलीलामृत वगैरे हे सगळे महापुरुषांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत ना, ते आपल्या कल्याणासाठी, आपल्या उद्धारासाठी म्हणून लिहिलेले ग्रंथ आहेत. कधी त्यांना नावं ठेवू नये. असे पाप मला लागू, असं ती म्हणते. आणि मग जे वेदशास्त्रांची निंदा करतात, वेदशास्त्रांची निंदा करी संत भक्तांशी द्वेष धरी, हरिहरी चरित्रे अभेरी माझे श्री ती पापे. धन्य धन्य असोने पाही, पती लागी शणवे म्हणे नाही, पती सांडोनिज निजे परगृही, ती पापे माझिया माता. जी पत्नी पतीची मनोभावे सेवा करत नाही, तिला जो दोष लागतो ना, तो दोष मी जर परत नाही आले तर मला लागतो. ती सुद्धा वेगवेगळ्या पापांचा उच्चार करते. तो म्हणतो जा आणि लवकर ये. आता ती निघून जाते, आणि ह्याचं जागरण चाललंय. ह्याच्या तोंडामध्ये देवाचं नाव ऐकलेलं, देवाचं भजन ऐकलेलं, देवाचं संकीर्तन ऐकलेलं धोंड चालू आहे. कोणी जंगली अजून जनावर येतो का वगैरे म्हणून तो दक्षतेने जागा आहे. दुसरा प्रहर जातो, आणि दुसरा प्रहर कसा जातो, तिसरा प्रहर सुरू होतो, आणि त्यावेळेस त्या परिवारातला तो हरिण हा तिथं पाणी प्यायला येतो. रात्रीची वेळ, आणि जसं तो पाणी प्यायला येतो लगेच तो सरसावतो, हडबडू स्वतःला सावरतो. परत त्याच्या कुपीतलं शिशीतलं पाणी हे त्या शिवलिंगावर पडतं. बेलाचे पानं त्या शिवलिंगावर पडतात. शिवहर नावाचा जप त्याच्या मुखातून होतो, आणि जसं तो सरसावतो त्या हरिणाचं लक्ष जातं की व्याधाने माझं शरसंधान केलंय, माझ्यावर बाण रोखलाय, सुटणार बाण त्यात, थांब, मला मारू नकोस व्याधा. मी ना माझ्या घरच्यांना कल्पना देतो, मी त्यांना त्यांना सगळ्या जबाबदाऱ्या सोडून येतो. बरं, तो म्हणतो पहिली हरिणी गेली, ती असंच बोलून गेली. दुसरी हरिणी गेली, ती असंच बोलून गेली. आता तू तिसरा आहे. अरे बाबा, तुम्हा सगळ्यांना जिवंत सोडलं तर माझा परिवार, त्याची हिंसा व्हायची ना, मला माझ्या परिवार नष्ट करण्याचं पाप लागेल ना. माझाही घरी परिवार आहे, त्यालाही काहीतरी पोट आहे, मलाही त्यांनाही काहीतरी त्यांचं व्यवस्था करणं हे माझं काम आहे. होतं असं. तो म्हणतो खुशाल आमच्या शरीराने तुझं भरण पोषण हो, काही हरकत नाही. अरे आपल्या या नश्वर शरीर हे कधी ना कधी नष्ट होणारच आहे. अशा नश्वर शरीराचा उपयोग जर परोपकारासाठी जर होत असेल तर त्याच्या एवढं विशेष पुण्य कुठलं नाही. बरं, म्हणून जर तुझ्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी आमचं शरीर जर कामी पडणार असेल तर लक्षात ठेव, आम्हाला सर्वाधिक आनंद आहे. पण मला फक्त माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून येऊ दे. मला घरी जाऊन सगळ्यांना निरोप देऊन सांगून त्यांच्यावर जबाबदारी सोपवून मला येऊ दे, आणि मी नक्की येईल. तो म्हणला शपथ खा. अरे जनावर सुद्धा शपथ पाळायची हो. आणि आता तो शपथ खायला लागला. शपथ ऐके करीत कीर्तन करीती प्रेमळ भक्त
तो कथारंग मोडिता निर्वश होत ते पाप सत्यमो माथा. भगवंताचं कथा प्रवचन कीर्तन सत्संग महात्म्य हे जिथं चालू असतं ना, भजन कीर्तन वगैरे, तिथं विघ्न करणं हे मोठं पाप आहे, बरं मोठा दोष आहे. तो म्हणतो की अशा ठिकाणी जे विघ्न केल्याने जे पाप होतं ना, ते माझ्या माफी लागतं. ब्रह्मकर्म वेदोक्त शूद्र निजांगी आचरत तो अधर्म नरकी पडत परधर्म आचरता. परधर्म आचरणाचं जे पाप आहे ते मला डोकी लागतं. तीर्थयात्रेसी विघ्न करी वाट पाडी वस्त्रगम्य हरी तरी सर्वांगी वेळा घोडी नरकी पडे कल्पपर्यंत. कोणी जर तीर्थयात्रेला जायचं त्याचा मानस असेल तर विघ्न करतात लोक. कोणी नर्मदा परिक्रमेला निघाला, कोणी अजून तीर्थयात्रेला निघाला, अरे कशाला बाबा 2-3 महिने वाया घालायचे, हां सीझन आहे आपलं, पीक निघतंय तेवढ्या दिवसामध्ये, किती नुकसान. मग तुम्हाला म्हणले असतील की नाही कोणी लोक, कुठं आता ते शब्द वापरत नाही, कुठं बोंबला थिंडावं आहे म्हणणारे असते. असं जर विघ्न करतात ना त्यांना दोष लागतो. तो खरीन म्हणतो अशांना जे पाप लागतात ते माझ्या मस्तिकी लागो तर मी परत नाही आलो तर. आणि मग म्हणतो की शास्त्र घोषी नाही प्रमाण कूट कविता करी शूद्र लक्षण हरिती ब्राह्मणाचा मान तरी संधान तयाची न वाढे. जो परद्रव्याचा आभार करवतो, दुसऱ्याचं धन दुसऱ्याची स्त्री ह्याच्यावर कुदृष्टी ठेवतो, त्यांना जे पाप लागतात ना ते मला लागतात. ते हरिहरांची निंदा करतात त्यांना जे पाप लागतं ते मला लागतं. अशाप्रमाणे वेगवेगळे मातृद्रोह पितृद्रोह गुरुद्रोह हे केल्याने जे पाप लागतात ना ते मला लागो असं म्हणून सगळ्या पापांचा उच्चार करतो आणि म्हणतो की मी नक्की परत येतो. त्याला त्यांनी त्या भिल्लाने इतकं ज्ञान कधी ऐकलं ना, कधी कीर्तनात गेलं नाही, कधी कथेत गेलं नाही. आजचा त्याचा पहिला सत्संग होता, आजचं त्याच्या जीवनातलं पहिलं प्रवचन. लक्षात ठेवा, कधी तुमचा भाग्योदय होईल ना एखाद्या सत्संगानेच होईल. म्हणून संगती नेहमी चांगली करावी, सदा संगती सज्जनांची करावी. ह्या भिल्लांनी आयुष्यात कुठलं पुण्य केलं नव्हतं, पण जे सदवचनावर विश्वास ठेवला, जे धर्मशास्त्रानुसार चालतात त्यांच्या वचनावर विश्वास ठेवला. आता हे हरिण वगैरे होते हे सगळे धर्मशास्त्राची ग्वाही देत होते. सगळ्या पापांचं लघुपाप महापाप उपपाप ह्या सगळ्यांचं वर्णन करू लागले, त्यांच्यावर विश्वास ठेवला. म्हणून लक्षात ठेवा, चांगल्या शास्त्रानुसार चालणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवला तर तुमचंही कल्याण होईल. आणि त्या पापी भिल्लाचं कल्याण झालं तर आपलं कल्याण का नाही होतं हे दाखवायचं आहे. म्हणूनच त्या पापी भिल्लाचं प्रसंग सांगतात शिवरात्रीला. लक्षात ठेवा, त्या पापी भिल्लाने स्वतः पुण्यकर्म केलं नाही, पण जे शास्त्राचे ज्ञानी आहेत ना, शास्त्रानुसार जे निष्ठावान आहेत अशांवर विश्वास ठेवला, त्याच्यामुळे त्याचं कल्याण झालं. लक्षात ठेवा, त्यांनी पहिल्यांदा शास्त्रात ऐकलं पाप काय असतं पुण्य काय असतं हे पहिल्यांदा त्यांनी ऐकलं. त्याला काय मी पाप काय पुण्य काय. म्हणून लक्षात ठेवा, शास्त्रानुसार चालणाऱ्या जनावराचा सुद्धा त्याची जरी संगती केली तरी कल्याण होते. आणि शास्त्राला सोडून चालणाऱ्या मोठ्यातल्या मोठ्या श्रीमंत पैसे पद प्रतिष्ठा बाबा बुवा त्याच्या सुद्धा नादी लागलात ना तरी कल्याण होणार नाही. हे शिवकथेचं हे सार आहे. लक्षात ठेवा, त्या भिल्लांनी कुठल्या मोठ्या संतांचा संग नाही केला, शास्त्रावर निष्ठा असणाऱ्या ह्या हरिण परिवाराच्या वचनांवर विश्वास ठेवला. त्यांनी जसं म्हणलं तसं केलं आणि कसा त्याचा उद्धार झाला. तो हरिण शपथ घेऊन जातो आणि शपथ घेऊन जातो त्यानंतर तो सगळा परिवार एकत्रित होतो आणि सगळे चर्चा करतात. त्यावेळेस लक्षात येतं की अरे आपण सगळेच्या सगळे त्या भिल्लाला शब्द देऊन बसलो आणि आता भिल्लाला शब्द देऊन बसलो असं म्हटल्यानंतर आता घरी एकदम आपल्यासारखं असतं तर काय केलं असतं, रात गई बात गई सकाळची वेळ आहे झालं ते असंच काहीतरी म्हणून हे करायचं असतं. किती शब्दावर निष्ठा, किती सत्यावर निष्ठा. तो ते सगळा परिवार हा तिथं त्या भिल्लाजवळ यायला लागतो. छोटे छोटे लेकरं असतात, ते लेकरही निघतात आणि जसं लेकरं निघतात, आता त्याची पहिली होती ती प्रसूत झालेली होती, त्याच्या ताजे आजच जन्माला आलेली लेकरं, तर ती निघते आणि आता तो सगळा परिवार आपल्या लेकरा बाळांसोबत येतो. आणि जसं आता ह्याला प्रश्न पडत असतो, येतील की नाही येतील की नाही येतील की नाही येतील. जर नाही आले तर 3 दिवसापासून तर माझा परिवार उपवासी, आज नाही आले तर तेही मरणार, काय करावं. आणि हा मनात जसा विचार येत होता झाला असं ते आले आणि जसं आले खूप आनंद वाटला.
आता माझा परिवार तृप्त होईल हा आनंद वाटला. आणि मग काय, आता त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले. पत्नी म्हणते की पती म्हणतो हरिण मला मारा दे, मी करताय, मी मोठा आहे. पत्नी म्हणते अहो नाही, तुमच्या आमच्या आधी तुम्ही कसं मारायचं, आम्हाला सौभाग्याचं मरण आलं पाहिजे. म्हणून त्या पुढे होतात आणि म्हणतात विल्ला आधी आम्हाला मारा. ते लेकरं छोटे छोटे पुढे येतात आणि ते म्हणतात नाही, मायबाप नसल्यावर जगून काय करा, आधी आम्हाला मारा. आणि तो वाद पाहिला आणि ह्याच्या बिल्लाच्या हृदयाला पाझर फुटला. शिवनामाचा जप, 40 प्रहरांचं त्याच्याकडून चुकून त्या पिंडीवर पडलेलं जल, बेलाचे पानं, मुखाने निघालेल्या शिवनामाचा उच्चारण्याचा परिणाम त्याच्या बुद्धीवर झाला. आणि जसा बुद्धीवर होतो तसं त्याची बुद्धी शुद्ध होते. डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. अरे जनावर बरे रे, दुसऱ्याच्या कल्याणासाठी आपल्या जीवावर उदार होऊन दुसऱ्यासाठी आले, आणि मी स्वार्थी माझ्या परिवाराच्या भरण पोषणासाठी दुसऱ्याचा जीव घ्यायलो. जनावरांकडून काही शिकण्यासारखं आहे, पण माझ्यासारख्या मनुष्याकडून शिकण्यासारखं नाही, असं म्हणून त्याला पश्चाताप होत. आजपर्यंत मी कुणाचं भलं करू शकलो नाही, नेहमी सगळ्या दुसऱ्या जीवांना त्रास देऊनच मी माझ्या परिवाराचं भरण पोषण केलं. खूप पश्चाताप झाला. धन्य, अरे हे जनावर बरे माझ्यापेक्षा. म्हणून सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ती माणुसकी लक्षात घ्या. देवाची कृपा कुणावर होते, शिवरात्रीची कथा हे सांगते आपल्याला. देवाची कृपा कुणावर होते, त्याला दया येते आणि तो म्हणतो नाही, चूक झाली, तुम्ही पशु नाही आहात, तुम्ही हरिण नाही आहात, हरिणाच्या रूपामध्ये मला गुरु भेटले. ज्यावेळेस आपण योग्य होतो ना, त्यावेळेस आपण सत्पात्र होतो ना, अरे देव कुठल्याही रूपामध्ये आपल्याला ज्ञान देतो. दत्तात्रयांचे 24 गुरु आहेत ना, त्या 24 गुरूंची तुम्ही यादी वाचा. कुठले गुरु, कुठं पक्षाला गुरु केलंय, कुठं पशुला गुरु केलंय, अरे वेश्येला सुद्धा गुरु केलं दत्तप्रभू. ज्यावेळेस आपण सुयोग्य होतो ना, त्यावेळेस सगळीकडून आपल्याला ज्ञान हे भेटत राहतं. का? कारण की गुरु हा शरीर नाहीये, गुरु हे तत्व आहे, लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस सगळ्या गुरूंचे आदिनाथ रूप, सगळं सिद्धांचा, मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य, अशा सगळ्या गुरुणाम गुरु, सगळ्या देवादिदेव असणाऱ्या भगवान शंकरांच्या प्रीत्यर्थ ज्यावेळेस आपली काही सेवा घडते ना, त्यावेळेस ज्ञानही होतं, त्याला पश्चाताप होतं, सगळ्या पापांपासून विरत होण्याची त्याला बुद्धी होते. आणि जसं तो त्यांना सोडून देतो, 3 गोष्टी या देवाच्या प्रसन्नतेसाठी विशेष फलदायी येतं. सगळ्यात पहिली दया, ह्या बिल्लाने दया केली, त्यांचा प्राण सोडून. दया सर्व भूदेश, संतोष, ठीक आहे मी उपाशी राहिलो, मी पाणी पिऊन जगेल, संतोष. आणि तिसरी गोष्ट सर्वेंद्रियोपशांत्याच दुष्यतीयाशु जगत्पती, सगळ्या इंद्रियांचा संयम. उपवास घडला म्हणजे उपवास शब्दाचा अर्थ हाय बरं वास्तव, फक्त खाण्यापिण्याचं नियंत्रण म्हणजे उपवास नाही. आपलं बघण्याचं, बोलण्याचं, सगळ्या आपल्या इंद्रियांचं नियंत्रणाचं नाव उपवास आहे. होता असं अशा प्रकारे जो राहतो त्याच्यावर भगवंताची शीघ्र कृपा होते. त्या 3ही गोष्टी त्या बिल्लाच्या जीवनात इथं ह्या दिवशी, शिवरात्रीच्या दिवशी सार्थकी झालेल्या होत्या. त्याला माहित नव्हतं काय, पण नेमका तो दिवस त्या महाशिवरात्रीचा होता. आणि त्या प्रभावाने जसं तो माफ करतो आणि म्हणतो की आजपासून मी पापार्जन सोडलं, तसं तितक्यात भगवान कर्पूर गौर करुणावतार त्यांची कृपा होते आणि भगवान शंकरांचं दिव्य कैलासामधून विमान येतं. आणि जसं कैलासामधून विमान येतं, देव कैलासामधले ते शिवगण रुद्रगण पुष्पांची वर्षा करतात, जय जयकार करतात. ओम नमः पार्वती पतये, हर हर महादेव, बिल्वेश्वर भगवान की जय, आशुतोष भगवान की, पतित पावन भगवान की. दिव्य विमान येतं, विमानामध्ये बसून ते हरिणाचा तर हरिणाच्या सगळ्या परिवाराचा तर उद्धार होतोच, ते तर दिव्य आपल्या देवलोकाला तर जातातच, पण ह्या बिल्लाचा सुद्धा तोही विमानामध्ये बसतो. आणि जसं बसतो भगवंताच्या दिव्य कैलास लोकाला निघून जातो. कैलासनाथ भगवान की जय. अशा प्रकारे जीवाचं परम कल्याण करणारं व्रत म्हणजे हे शिवरात्रीचं व्रत आहे. या शिवरात्रीच्या प्रती जे काही आपल्याकडून भगवंताची उपासना होते ते तदानंत्याय कल्पते. शिवरात्री ही ज्ञानाची रात्री, म्हणून आज जागावं असं सांगितलंय. जागावं म्हणजे काय, जागा तर राहावंच, पण उठ जाग मुसाफिर भोर भई, अब रैन कहा जो सोवत है, जो सोवत है सो कोवत है, जो जागत है सो पावत है. जो आपल्या सगळ्याच्या सगळ्या जीवनाचा जो हिशोब करतो ना, चांगले कर्म, वाईट कर्म, या सगळ्यांचं जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सर्व जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर, त्याचा विचार करून
आपल्या सोबत काय येणार आहे, आपल्या सोबत भगवंताची सेवा सोबत येणार आहे, ह्याचा विचार करून जो तमोगुणामध्ये राहत नाही, जो सत्वगुणामध्ये राहतो, जो जागरण करतो, ह्याला वास्तविक जागरण म्हणतात. आता इथून पुढे पापाचरण नाही, आता इथून पुढे दोषाचरण नाही. आता आतापर्यंत जितके दोष झाले, आतापर्यंत आयुष्य वाया गेलं, आयुष्य खातो काय जावं झालं, आतापर्यंत वाया गेलं आयुष्य तर गेलं, पण आता इथून पुढचं आयुष्य हे देव देश धर्मासाठी हे वाहून जाईल. ह्याच्या निमित्त जो जागतो ना, ते वास्तविक जागणे लक्षात ठेवा. म्हणून जागावं, पण जागून करावं काय? मोबाईल पाहू नये, क्षणोक्षणी घाची करावा विचार, करावया पार भवसिंधू, हे वास्तविक जागणे आहे. म्हणून शिवरात्रीला उपवासासोबत जागरणाचं विशेष महत्व आहे. शिवरात्र ही बोधाची रात्र आहे. 4 प्रहरामध्ये भगवंताची पूजा करावी. आता पहिला प्रहर हा 6-6:30 पासून सुरू होतो. पहिल्या प्रहराची पूजा करावी. दुसरा मध्यरात्रीचा जो पर्व असतो त्याला निशित काल जे म्हणतात, त्या प्रहरामध्ये पूजा करावी. आता आपल्याकडे काय करतात, बेल वाहून मोकळं. आता ठीक आहे बाबा, ज्याला शक्यच नसेल ते, पण जितकं शक्य होईल तितकं देवाचं नामस्मरण असेल, देवाचं पूजन असेल, देवाचं त्याचं शिवलीला प्रदाचं पाठ वगैरे जे काही आपल्याला शक्य होईल ते करा. आणि असं 4 प्रहर जागरण करून भगवंताची पूजा करावी. सगळ्या प्रकारची कृपा भगवान शंकर करतात. भगवान शंकरांचाच कृपेचा प्रसाद हा आज आपल्याला इथं शिवरात्री निमित्त भगवान शंकरांचं महात्म्य हे ऐकण्याच्या निमित्ताने आला आहे. भगवान शंकरांचं महात्म्य अगाध आहे. कितीही बोललं तरी मग भगवान शंकरांचा महिमा, कारण ते परमविदुषो यज्ञसदृशी स्तुते ब्रह्मादीना अपि तदवसन्नास्पै ग्रहा. अरे आपण सामान्य मनुष्य आहोत, मोठे मोठे ब्रह्मादी ऋषी मुनी यांना सुद्धा भगवंताचा पार, भगवान शंकरांच्या महात्म्याचा पार होऊ शकत नाही. म्हणून अशा भगवान शंकरांच्या चरणी त्यांचं महात्म्य, त्यांची भक्ती, त्यांची कृपा आपल्या सर्वांच्या जीवनावर अवतरित हो, ही प्रार्थना भगवान कपिलेश्वरांच्या चरणी करूया. आणि आजची झालेली सेवा इथंच विरमूया. आरती करूया. तोपर्यंत भगवंताचं नाम संकीर्तन करूया. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय म्हणा.